ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचं नुकतंच निधन झालं. लता दिदी यांना शब्द श्रद्धांजली जालिंदर जगताप सर यांच्या शब्दात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रिय लता दिदी, तुमच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, या युक्तीप्रमाणे तुम्ही तुमचे जीवन सुंदर सजवले. साजेच्या कोकिळ कंठी स्वराने आणि समस्त भारत देशातील घराघरात स्वर आणि संगीत अजरामर ठेवले चिरंतर अभंगासारखे. स्वर संगीत आणि आलाप तुमच्या कंठात कायम कंठस्थ राहिले सरस्वती रूपात, आणि तुम्ही अखंड भारत देशासाठी ठरलात स्वर सरस्वती. संगीत क्षेत्रातील कोहिनूर आज आम्ही गमावला. संगीत आणि स्वर हे कधीच मागितल्याने मिळत नाही, त्यांना साधनेने आत्म्यात समाविष्ट करावे लागते. आणि लता दिदी, तुम्ही संगीत स्वर आलाप मिलाप कायम आत्म्या समजला शेवटच्या श्वासापर्यंत. तुमच्यातला देह संपला असेल आज, पण तुमचा आत्मा संगीत स्वर आणि अजरामर असेल. ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. या प्रसिद्ध स्वराने तुम्ही जिवंत केले ते बलिदान. लता मंगेशकर यांचा आवाज ऐकून कधी कुणाच्या डोळ्यात पाणी आले, तर कधी सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना आधार मिळाला. त्यांच्या आवाजातली शालीनता आणि गोडवा कधीही विसरला नाही. त्यांच्या गाण्याने नेहमी श्रोत्यांच्या कानांना मंत्रमुग्ध केले. गेल्या 8 दशकाहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमीचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला. जगतविख्यात पार्श्वगायिका, गान कोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. जात पात धर्म भाषा प्रांत देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणाऱ्या स्वर मैफिलीने अखेरची भैरवी घेतली. नक्षत्राचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. लता दिदींच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. संगीतामुळे तृप्त होणारं प्रत्येक मन खंतावलं आहे. लता दिदी लौकिक अर्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी कालाजयी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. कारण लता दिदी, तुम्ही संगीत आणि स्वर फक्त आमच्या कानापर्यंत नाही, तर मनामनापर्यंत अगदी काळजावर कोरलाय. प्रसिद्धी आली की अनावधानाने अहंकार निर्माण होतो, म्हणून स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवले. आणि संत श्रेष्ठ नामदेवाच्या ओळी, अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजसा, माझी या विष्णुदास भाविकाशी, या ओळीने तुम्ही आयुष्यबद्ध केली. ही तुमची नम्रतेची महान मिसाल. लता दिदी, तुम्ही स्वर भास्कर, स्वर रागिनी, स्वर सम्राट, स्वर यज्ञ, स्वर सम्राज्ञी, स्वर समुद्र, स्वर अलंकार होता अखंड भारतासाठी. अशी नेहमी वाचले होते की भक्त ऐसे जाना जे तेही उदास, विषय तो त्यांचा झाला नारायण. अगदी तुम्ही हे सुद्धा तत्व किती सहज जपले हे तेव्हा कळले, जेव्हा तुम्ही पती आणि परमेश्वर संगीताला समजून वैवाहिक सुख त्यागून तुम्ही अखंड संसार केला स्वर आणि संगीताशी परमेश्वर समजून. हल्लीच्या युगात आम्ही अनेक गायिका बघतोय, कधी पाश्चिमात्य संगीतात रमान होण्यास कायम तत्पर असतात, पण एक तुम्ही होता अहिक संपत्ती संगीतासमोर तुम्ही कायम नगण्य समजली आणि कधीच पाश्चिमात्य संस्कृतीच्या संगीतावर स्वरांना फिरकू दिले नाही. तुम्ही अजन्म सेवा केली भारतीय स्वर आणि संगीताची. शास्त्रीय संगीतातला शास्त्र आधार आहे, आणि म्हणून तो तुम्ही आधारच खांबाक दिलेले या पेलवून धरला आकाश स्वरांनी. तुम्ही खरंच धन्य होता लता दिदी. तुम्ही माणूसपण जपले अखंड स्वरात. स्वरांची साधना किती तपस्वी असते याची जाणीव तुमच्या रियाजातून अखंड भारताने पहिली अनुभवली आहे. तुम्ही संगीत क्षेत्र सोडले, गाणे सोडले, ते फक्त मंच आणि डिजिटल युगात, पण तुम्ही तरीही स्वरांची आराधना केला रियाजात. तुम्हाला विचारले होते पत्रकारांनी, तुम्ही गायन क्षेत्रातून निवृत्ती घेतली, मग हा रियाज का करता कायम? तेव्हा लता दिदी, तुम्ही किती सहजपणे किती वैश्विक उत्तर दिलं होते की मी रियाज थांबवला तर माझा श्वास थांबेल, कारण माझा आवाज, माझा स्वर जरी देशाला ऐकू येणार नसेल तरी तो मी माझ्या आत्म्याला कायम पुष्पाप्रमाणे वाहते रियाजमधून. हे उत्तर खरोखर काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही लता दिदी. तुमचे अजरामर स्वर लाभलेले कारगिल सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ ए मेरे वतन के लोगो हे गीत आजही ऐकले तरी डोळ्यात पाणी येते. तुमच्या साधनेचे कृतज्ञ पण आहे आमच्याकडून. अखंड देश त्या अभूतपूर्व गीतावर अश्रू अभिषेक करत होता. आणि खरंच सांगू लता दिदी, नक्की तेव्हा देश झोपला नसेल तुमच्या या गीताने. कारगिल सैनिकांच्या स्मृतीमध्ये तुम्ही वाहिलेली आदरांजली सगळा देश काळजात साठवून ठेवेल. आणि त्या स्मृतीबरोबर तुमचा स्वर, आमचा श्वास सोबत कायम स्मृतीसोबत राहतील. भारतरत्न तुम्हाला प्रदान करण्यात आला तेव्हा तो तुमचा सन्मान नाही, त्या भारतरत्नाचा सन्मान देशाने तुम्हाला देऊन केला.
त्या भारतरत्न पुरस्काराची शान वाढवली आणि त्यावेळी नक्कीच वाटले असेल की भारतरत्न पुरस्काराचा योग्य सन्मान झाला तुम्हाला देऊन. तुमच्या स्वरांनी आता स्वर्गसुद्धा तुम्हाला विश्वरत्न म्हणून सन्मान करेल हा विश्वास तुमचा संगीत आणि स्वरांचा स्वतः जालिंदर जगताप औरावाद. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.